सांध्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून बांद्यापर्यंतचा जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती. जी माहिती तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी घेऊन आली आहे आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता कर्नाटकमुळे देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच कांद्याच्या दरात येणार आहे 500 रुपयांची तेजी. पण अशा परिस्थितीमध्ये मग सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा प्रश्न विचारायला लागलाय की कर्नाटकमध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसत आहे की ज्याच्यामुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये कर्नाटकमुळे कांद्याच्या बाजारभावात येणार आहे 500 रुपयांची तेजी. कर्नाटकमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात का, कधी व कशा पद्धतीने येऊ शकते 500 रुपयांची तेजी? चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात इथं उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. जी ब्रेकिंग न्यूज आपल्या सर्वांसाठी घेऊन आली आहे आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता कर्नाटकमुळे देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच कांद्याच्या बाजारभावात येणार आहे 500 रुपयांची तेजी. पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव तर विचारायला लागले की कर्नाटकमुळे देशांतर्गत बाजारामध्ये का, कधी व कशा पद्धतीने येऊ शकते 500 रुपयांची तेजी. जर ही 500 रुपयांची तेजी आली तर या तेजीत कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो. चला या सर्वात महत्त्वाच्या सर्व यक्ष प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. जर सध्या आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी किती आहे, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे ही दर पातळी सध्या 1800 रुपये प्रति क्विंटल पासून 2200 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. कुठं कुठं कांद्याचा बाजारभाव 2500च्या जवळपास पोहोचलाय तर कुठे कुठे कांद्याचा बाजारभाव 1500-1600च्या आसपास सुद्धा आहे. पण अशी परिस्थिती फार कमी बाजारात आहे. जास्तीत जास्त बाजार समित्यांमध्ये कांद्याची दर पातळी ही सरासरी 1800 ते 2200 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. मग अशा परिस्थितीमध्ये सर्वात प्रथम हे जाणून घेणं गरजेचं आहे की कर्नाटकमध्ये असं काय घडले की ज्यामुळे कांद्याच्या बाजारभावात लवकरच येणारे 500ची तेजी. तर बघा मित्रांनो, आपण कर्नाटकच्या कांदा उत्पादनाचा विचार केला तर भारतात जेवढं कांदा उत्पादन होते त्याच्या तुलनेत कर्नाटकमध्ये होणारं कांदा उत्पादन हे एकूण उत्पादनाच्या 10%. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की कर्नाटकचं कांदा उत्पादन 10% होते म्हणून महत्त्वाचं नाहीये, तर कर्नाटकचं कांदा उत्पादन याच्यामुळे महत्त्वाचं आहे की कर्नाटकमध्ये अर्ली खरीप कांदा लागवड ही अत्यंत जास्त होते व ही कांदा लागवड अत्यंत महत्त्वाची. हा जो कांदा आहे तर हा कांदा 15 जुलैपासून मार्केटमध्ये यायला सुरू होतो. त्याच्यामुळे दरवर्षी कांद्याचे बाजारभाव हे 15 जुलैनंतर नियंत्रणात ठेवण्यासाठी हा कांदा उपयुक्त ठरतो. यंदाच्या वर्षी झाले काय की अल निनोमुळे आपल्याला या ठिकाणी अर्ली खरीप कांदा लागवड कर्नाटकमध्ये घटताना दिसली आहे आणि याच्यामुळं काय की 15 जुलैनंतर लगेचच कर्नाटकमधून कांदा मार्केटमध्ये येणार नाही. जो कांदा येईल तो फार कमी असणार आहे आणि जो कांदा येईल तो कांदा फार उशिराने येणार आहे. म्हणजे कर्नाटकमधून कांदा कमी येणार आहे, कर्नाटकमधून कमी येणारा कांदा उशिराने येणार आहे आणि याच्यामुळं 15 जुलैनंतर दरवर्षी कर्नाटकमुळे जो कांदा भाव नियंत्रणात येत होता तो यंदाच्या वर्षी येणार नाही आणि यामुळं 15 जुलैनंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये जोरदार गॅप निर्माण होणार आहे.
आणि हा जो गॅप आहे हाच गॅप कांद्याच्या बाजारभावाला 500 रुपयाची तेजी कमीत कमी प्रदान करणार आहे आणि याच्यामुळं आपल्याला कांद्याचा जो बाजारभाव आहे तो बाजारभाव 15 जुलैनंतर कधीही कोणत्याही क्षणी 500 रुपयानं सुधारताना दिसू शकतो। ही जी सुधारणा आहे तर ही सुधारणा कांद्याच्या बाजारभावाला अलगदपणे सुरुवातीला 2500 पार आणि त्यानंतर 3000 पार घेऊन जाणार आहे। राहिला प्रश्न विक्रीचा की बाबा मग कांदा विकावं का या तेजीत? तर लक्षात घ्या मित्रांनो, 5000चा विचार करणं चुकीचं नाही, पण फार कमी भावावरती सुद्धा आपण या ठिकाणी कांदा विकणं संयुक्तिक नाही। माझं काय मत आहे की कांदा हा नाशवंत असतो, त्यामुळे आपण 5000ची पण वाट बघायची नाही आणि खूप कमी दरावरती सुद्धा कांदा विकायचा नाही। तर आपण सर्वांनी काय करायचंय, टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची। सुरुवात 3000 रुपयापासून करा, त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक तेजीत टप्प्याटप्प्यानं जर आपण सर्वांनी कांदा विक्री केली तर आपल्याला खूप खूप फायदा याच्यामुळे या ठिकाणी होऊ शकतो। आता भविष्यात मग देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा भाव असणार आहे तो कशा पद्धतीनं राहील बरं? याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती मला वाटते आपल्याला आवडले, त्यामुळे व्हिडिओस लाईक करा। कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने। तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार।